मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। विधानसभा चुनाव जैसे जैसे नजदीक आ रहा है वैसे वैसे सभी पार्टियों ने विधानसभा चुनाव की तैयारियां तेज कर दी है। लोकसभा चुनाव में मिली करारी हार के बाद भाजपा विधानसभा में कोई चूक नहीं करना चाहती। इस बीच सुधीर मुंगंटीवार का बयान सामने आ रहा है। उन्होंने कहा कि केवल सर्वे के आधार पर किसी का टिकट नहीं काटा जा सकता। उन्होंने कहा कि विधानसभा को लेकर भाजपा ने अपने तमाम विधायकों की स्थिति जानने के लिए सभी पार्टियों पर सर्वे का काम शुरू कर दिया है। सूत्रों के अनुसार आगामी चुनाव में भाजपा कई विधायकों का टिकट काट सकती है। तो चलिए देखते हैं आगे उन्होंने और क्या कहा। मिळवण्याचा अयशस्वी प्रयत्न आहे। सुरेश करमाडींना नोटीस देताना तेव्हा मात्र कुठं होता तुझा धर्म असा प्रश्न विचारला पाहिजे। कायद्याच्या विविध संस्थांना त्यांचं कामच करू द्यायचं नाही। राजकीय नेता म्हणून आपल्याला काही विशेष कवच लाभलं आहे असा भाव आणायचा। आपल्या सर्वांना माहिती आहे की देवेंद्रजींना ही नोटीस मागच्या सरकारमध्ये गेला होता, प्रवीण दरेकरांना नोटीस गेला होता। आपल्याला जाणीव आहे की नारायण राणे साहेबांना अटक करण्यासाठी पोलीस पाठवण्यात आले होते। तेव्हा मात्र ती लोकशाही होती आणि आता आपल्याला एखाद्या संदर्भात फक्त विचारणा केली तरी इतकं त्रास वाटावा, इतका राग यावा हे काही लोकशाहीमध्ये अपेक्षित नाही। खरं तर जयंत पाटील साहेब अजितदादा असते तर मुख्यमंत्री झाले असते असं आता सांगताय। तेव्हा सांगितलं असतं तर त्याचा फायदा आहे। आता हा नवीन डाव आहे की त्यांना असं सांगून आपल्या बाजूनी जो होणारा पराभव आहे त्याला काही डागडुजी करता येईल का, हा एक असफल प्रयत्न आहे। जयंतराव आमचे मित्र आहे पण त्यांचा या प्रयत्नाला आता यश येणार नाही। मला वाटतं की प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने सर्वे करतो। महाविकास आघाडी असेल किंवा देशामध्ये इंडिया अलायन्स असेल, आपापल्या पक्षाच्या माध्यमातून आपलं आकलन करणं आणि ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे। फक्त निवडणूकच नव्हे तर काही राजकीय पक्ष 5 वर्षसुद्धा योग्य पद्धतीने जनतेच्या मनात काय आहे हे समजून घेण्यासाठी सर्वे करत असतात।